नमस्कार, मी संजय वायसे, न्यूज 7X लाईव्ह मधून. आज आपण इथं वनगळे गावामध्ये आलेलो आहे. तर आज संत बाळूमामांची पालखी इथं विसावा होता. आज 6वा दिवस आहे. तर इथं आज पूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये आज उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे आणि अजून आज इथं प्रस्थान होणार आहे. तर आज हे वनगळे गावातील ग्रामस्थ काय म्हणतात, आपण त्यांची काय भावना आहे? आमच्या या गावामध्ये 6 दिवस मामांची पालखी आलेली आहे. तर आमच्या इथे एकदम भक्तिमय वातावरण झालेलं आहे. आम्ही मामांची मेंढ्यांची भरपूर सेवा केली आहे, अन्नदान प्रसाद केलेला आहे. तर आम्हाला एक प्रसन्न की जेणेकरून आपल्या कुठंच असा आनंद सोहळा हा कुठंच बघायला भेटणार नाही. इतकं आम्ही भक्तिमय झालो लोक, आणि लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला. बकऱ्यांसाठी काही जणांनी शेतकऱ्यांनी बाबा चारा दिला, काही जणांनी आपले पिंडीचे पोते वगैरे दिले, काही जणांनी मक्काचे पिशव्या दिल्या भरून भरभरून असं देवासाठी लोकांनी दान केलं आणि एकदम प्रसन्न वातावरण झालं. जणू काही आपल्या स्वर्गातून देव अवतरलेत आपल्या इथं, असं वातावरण झालं आमचे. नमस्कार. वनगळी गावामध्ये पारेकर वस्ती येथे गेले 6 दिवस झालं बाळूमामांचा 14 नंबर पालखीचे प्रस्थान झालेलं आहे. 6 दिवसामध्ये अतिशय आनंदी वातावरणामध्ये सर्व पंचक्रोशीतील भाविक या ठिकाणी येऊन दर्शन घेत होते. बाळूमामांचा भक्त घरोघरी आहे. प्रत्येक घरामध्ये श्रद्धास्थान बाळूमामांचं निर्माण झालेलं आहे. त्यामुळे प्रचंड असा जनसमुदाय आणि गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे या ठिकाणी महाप्रसादाचं अतिशय छान असं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आणि इथं माळरान असल्यामुळे पूर्ण पावसामध्ये वगैरे अतिशय छान सोय या ठिकाणी झालेली होती. संपूर्ण तरुण वर्ग, लहान मुलापासून ते वयस्कर सगळे या ठिकाणी सेवा करत होते आणि अतिशय छान प्रकारे सर्व या ठिकाणी कीर्तन 4 दिवस या ठिकाणी झालं होतं. टाळ मृदंगाच्या वातावरणामध्ये हा परिसर दुमदुमून गेला होता. तर असं खूप असं छान सर्वांना एकत्रित येण्याचं प्रेरणास्थान बाळूमामांचं निर्माण झालेलं आहे. जय बाळूमामा. आपण तर बघूया, इथं आपण आज बाळूमामांची मूर्ती वगैरे दाखवतो. आज खूप म्हणजे भक्तिमय वातावरणामध्ये आज हा कार्यक्रम पार पडताना दिसत आहे. महिलांचाही मोठा सहभाग इथं आहे आणि खूप भक्तिमय वातावरण असते आणि शिस्तबद्ध शिस्तीमध्ये पूर्ण व्यवस्थित सर्व हेच अन्नदान वगैरे होत असतं. कोणताही बोलायचं कोणाला. आणि इथे आपल्या ताई आहेत, काय म्हणतायत बघूया आपण. आज यांनी पण इथं मोठा सहभाग यांचा महिलांचा होता. पालखीमुळं खूप आनंदाचं वातावरण होतं 5-6 दिवस, आणि सगळं भाविक गावातील सगळी गोळा होत होते. कीर्तनिक 4 दिवस ठेवलेलं होतं. सगळी एक जीवानी सगळी काम करत होती. छान प्रसन्न वाटलं. 5-6 दिवस चांगली सेवा झाली. आनंद. ठीक आहे. तर खूप म्हणजे असं उत्साहात लोक आहेत आणि खूपच आनंद होताना लोकांना दिसत आहे. एक ताई आपली दीदी काय म्हणते बघूया. तिचं पण आज देव चालल्यामुळे तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत. ते आज इथून प्रस्थान होणार आहे, त्याच्यामुळे जरा भावनिक झालेले आहेत. आज डोळ्यातून तिचे अश्रू आलेले आहेत. खूप प्रसन्न वाटत होत. खूपच भावना या बाहेर आलेल्या आहेत. म्हणजे खूपच प्रसन्न वाटत आहे असं म्हणत आहे. खूपच भक्तिमय वातावरण आहे मित्रांनो. आज अशा प्रसंगी सर्वांनाच दुःख वाटत आहे, कारण 6 दिवसापासून बाळूमामांची पालखी आज इथं विसाव्याला होती आणि खूप जल्लोषामध्ये इथं कार्यक्रम पार पडत होता. सकाळी आरती वगैरे. पुजाऱ्यांना विचारूया कशी सेवा, कसं काय ग्रामस्थांनी सेवा वगैरे काय दिली, पण त्यांना विचारूया. सकाळ 8:30ला आरती असते, संध्याकाळी 8:30ला आरती असते. प्रसाद दररोज भात भाजी ग्रामस्थांची सेवा कशी वाटली काय? सगळे व्यवस्थित केलं त्यांनी. 5-6 दिवस 6वा दिवस आज आहे. व्यवस्थित झालं सगळं. सगळं आनंदात केलं. पण आनंदामध्ये भरपूर वातावरण भक्तिमय वातावरणामध्ये झालेलं आहे. आज प्रस्थान होताना दिसत आहे.
आणि खरंच उत्साहात आणि डोळे भरून लोकांचे आलेले आहेत. आज बाळूमामांची पालखी प्रस्थान होत आहे, चाललेले आहे. चालते तर आपले इथे पहिलवान आहेत, काय म्हणतात बघूया. आज वनगळे गावचे, यांना पण खूप आनंद झाला. जय बाळूमामा. गेले 6 दिवस झालं भक्तीच्या वातावरणात बाळूमामाचा कार्यक्रम चांगल्या रीतीने संपन्न झाला आहे. आज आम्हाला दिवसभर करमणार नाही आज पालखी गेल्यानंतर. त्याच्यामुळे आज बाळूमामाच्या आशीर्वादाने भरपूर पाऊस पडू द्या, शेतकरी सुखी राहू द्या, सर्वांचं आरोग्य उत्तम राहू द्या, ही बाळूमामाची चरणी प्रार्थना. जय बाळूमामा. सर्वांचं आज एकोपाचं दर्शन 6 दिवस झालं. गुन्ह्या गोविंदाने अख्खं गाव, शेजारी पाजाराची 2-4 गावं झटत होती. सर्व धर्म समभाव या दृष्टीने सर्वांनी भरपूर कष्ट घेतले आणि कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पाडलाय. जय बाळूमामा. म्हणजे संत बाळूमामांचं जय बाळूमामा जय वर्ष चाललेलं आहे. आणि आमचे इथं पाटील साहेब आहेत, काय म्हणतात, 6 दिवसापासून सेवा केली. 5-6 दिवसापासून यांची पण सेवा कंटिन्यू सकाळी संध्याकाळपासून मामांची. आज या ठिकाणी 6-7 दिवस झाले आमच्या इथं बाळूमामाचा खूप मोठ्या प्रमाणात उत्सव चालू असताना आज लोकांच्या डोळ्यामध्ये पालखी इथून जात असताना अश्रू अनावर झाले. एवढं असं म्हणजे दुःख होतं की जाऊ नयेत मामांची पालखी इथून, पण मेंढ्यांना खाण्याच्या अभावी त्यांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित व्हावं लागतं. त्यामुळं सगळे लोक भावूक होऊन आमच्या इथं आता आम्ही दिंडी या स्वरूपात त्यांना आम्ही पुढील मार्गास प्रस्थान करत आहे. असे आमच्या सर्व वनगळी, पारेकर वस्ती व पंचक्रोशीतील लोकांच्या दुःखात पुढं होऊन सर्व सामील झालेली सर्वच आमची भाविक भक्त असे या दिंडीत सहकारी सामील होऊन हे आता आमच्या दिंडीला प्रस्थान पुढं करत आहेत. जय बाळूमामा. इथं अजून इथं बघा उत्साहामध्येच भरपूर लोक आहेत, भावनिक होत आहेत. आज लोकांच्या चेहऱ्यावरती ते समजत आहे. आज काय म्हणतायत बघूया. अजून 6 दिवस मामाची पालखी आल्यामुळे या यात्रेचे स्वरूप या गावाला आलेले आहे. या गावाला यात्रेचे स्वरूप आले. या पंचक्रोशीतली गल्लावंडवाडी असेल, बिजवडी पूर्ण ग्रामपंचायत असेल, तरंगवाडी असेल, पूर्ण लोकांनी सहकार्य आम्हाला भरपूर केलं. आणि ह्या 10 गावातल्या लोकांनी, आसपासच्या लोकांनी आम्हाला भरपूर सहकार्य, आम्हाला त्याचा आनंद जास्त होतो. आज ही दिंडी चालली. आज असं वाटतं की आज मोठ्या उत्साहामध्ये हा वातावरण पार पडला. आणि तर आपल्या कर्मवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आवर्जून इथं उपस्थित असतात. 5-6 दिवसापासून यांचं पण सकाळी म्हणा संध्याकाळी म्हणा कंटिन्यू हजर होते. आणि कुठं काय कमी पडत असेल तरी त्यांचं लक्ष असते. आज आपले कर्मवीरचे संचालक आहेत ते पारेकर सर, काय म्हणतायत बघूया. त्यांच्या भावना काय म्हणतायत. काय नाही, आमचा मोठा सोहळा झाला. गावातल्या सगळे लोकांनी सहकार्य केला, पंक्ती दिल्या. शेवटचा दिवस आहे. सगळी लोक जाताना स्वागतासाठी तयार आहेत. महिला कळस घेऊ त्यांच्या दिंडी आज जाणार आहे. त्यामुळं सगळ्या महिला गोळा झालेल्या आहेत. भक्तिमय सगळा सोहळा पार पडला आहे. भक्तिमय वातावरणामध्ये सोहळा पार होताना दिसत आहे. आज महिला इथं कळस घेऊन जाणार आहेत आणि इथं फुगडी खेळताना महिला दिसत आहेत. खूपच भक्तिमय वातावरण दिसत आहे मित्रांनो. यांच्या भावना खूपच वातावरणामध्ये व्यवस्थित त्यांचं प्रत्येक पालखीमध्ये दिंडीमध्ये त्यांच्या काय भावना आहेत आपण विचारूया महिलांना. श्री संत आत्मापूर बाळूमामा पालखी क्रमांक 14. श्री संत बाळूमामा आत्मापूर पालखी क्रमांक 14. बाळूमामा आमच्या वरंगळी गावात आल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला. सगळे गावकरी मंडळ येतात आरतीला वगैरे. मोठ्या भावाभक्तीने श्रद्धेने व महाप्रसादाची योजना पण उत्कृष्ट प्रकारे केली. आम्हाला खूप आनंद झाला. आमच्या गावी बाळूमामा आले. एवढे बोलून माझे संपवते 2 शब्द. आजी काय तुमचं काय ते बाळूमामा आमच्या लेखाची दारू सुटली चांगलं वाटत होतं?
ओम गुरु सद्गुरु संत बाळू मामाच्या नावाने चांग भले ये बाळू मामा. मित्रांनो आज आपण कोणाच्या बोलायचं का? हा मित्रांनो काय यांच्या काय भावना आहेत बोला. भावना काय आहे तुमच्या आज इथं? मला खूप छान वाटतंय. चालेल मित्रांनो आज आपण इथं वनगळी गावामध्ये आहे आणि खूप म्हणजे भक्तिमय वातावरणामध्ये आज समोर होताना दिसत आहे. तर खूप म्हणजे आज मोठं पालखीचं स्वरूप इथं आलेलं आहे आणि महिला फुगडी खेळताना दिसत आहेत. इथं कलश घेऊन जाणार आहेत समारोपामध्ये. खूप भक्तिमय वातावरण होत आहे. म्हणजे असा उत्साह बऱ्यापैकी कुठे दिसत नाही मित्रांनो. खूप मोठ्या आनंदामध्ये सहभागी होताना आपल्याला पण थोडं बरं वाटत आहे सर. हे महाराज आहेत, महाराज इथले आहेत लोकलचे. बरं यांचं काय भावना काय आहेत बघूया आपण. बोला. 7 दिवस इथं बाळूमामाचा पालखीचा तळ होता. अतिशय उत्साहात ग्रामस्थांनी इथं सहभाग घेतला. 7 दिवस अन्नदान, महाप्रसाद, हरिकीर्तन अशा भक्तिमय वातावरणात लोकांनी त्या पालखी सोहळ्याचा आनंद लुटलेला आहे. मित्रांनो खूप भक्तिमय वातावरणामध्ये आज इथं वनगळी गावामध्ये म्हणजे हे वनगळी गाव हे गुरु ग्रामपंचायत बिजवडी मधील एक महत्वाचं गाव असते. वनगळी गाव वगैरे मोठ्या प्रमाणावर उत्साहामध्ये आज लोक इथं दिंडीमध्ये पालखीच आहे. एक 14 नंबर पालखी आहे बाळूमामाची. संत श्री बाळूमामा यांच्या पालखीनिमित्त सर्व लोक मोठ्या प्रमाणावर जमा झालेले आहेत आणि खूप आनंदामध्ये म्हातारी माणसं असू द्या, तरुणी माणसं, महिलांपासून ते पुरुषांपर्यंत, म्हाताऱ्या माणसांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनी उत्साहामध्ये हा समारोप होताना दिसत आहे. आणि म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती भावना ज्या आहेत खूप मोठ्या प्रमाणावरती भावना यांच्या उकळून आल्या. आज डोळ्यातून अश्रू येण्याची वेळ आली. तर आज प्रस्थान होत असताना असल्यामुळे खूप लोकांची किती भक्ती आहे याच्यातून दिसत आहे. भक्तिमय वातावरणामध्ये समारोप करणार आहे ते. आणि यांना आज असं वाटत आहे की 6वा दिवस आहे. एक तर 5 दिवस थांबणार होती पण एक्स्ट्रा दिवस एक ह्यांनी वाढवून घेतला. आणि महत्वाचं म्हणजे काय, पुढच्या पण गावामध्ये आपण ह्यांनी जावं लागत असते. त्यामुळे त्यांना आज मला माझ्या माहितीनुसार ही काळेल वस्ती बिजवडीमधीलच आहे. काळेल वस्ती बिजवडी इथे जाणार आहे. खूप उत्साहात कार्यक्रम होताना दिसत आहे. महिला उत्साहामध्ये इथं सर्वच त्यांचा समारोप करताना त्यांना खूपच आनंद होत आहे दिसत आहे. आज खूप छान वातावरणामध्ये सर खूपच असं वातावरण भक्तिमय वातावरणामध्ये आज चाललेलं दिसत आहे. आज प्रस्थान होताना दिसत आहे. खूप महिला मंडळ खूपच उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये दिसत आहे. अन्नदान पण खूप मोठ्या प्रमाणावर होत असते. सकाळी पण अन्नदान सकाळी पण होतं आणि संध्याकाळी पण होतं. आणि दिवसभर मेंढ्या चरायला जात असतात. त्याच्याबरोबर ती भक्त आलेले असतात. भक्त म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणावरती भक्त पण बाळूमामाची सेवा करण्यासाठी, मेंढ्यांची सेवा करण्यासाठी महिना आपलं घर सोडून गाव सोडून येत असतात. म्हणजे ही सेवा म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की त्यांची भावना अशी आहे मेंढ्यांची सेवा केल्यानं खरंच आपली काही जी इडापिडा असते ती टळली जाते. त्यांची एक श्रद्धा आहे. कॅमेरामॅन सह मी संजय वायसे, न्यूज 7 लाईव्ह, वनगळी, इंदापूर. धन्यवाद.